नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो, फायनली तो दिवस आलेला आहे. तर इथे चाळीमध्ये गेलेल्या अर्जुनने आता गुंडांचा खूप मार खाल्लेला असतो आणि तो मार खाल्ल्यानंतर जमिनीवरती कोसळलेला असतो. आणि जेव्हा अर्जुनची अवस्था सायली बघते तेव्हा सायलीला खूपच जास्त वाईट वाटतं. आणि आतापर्यंत मधुभाऊंचं वचन पाळणारी सायली मधुभाऊंचं वचन विसरून त्यांच्या हाताला झटका देऊन ती अर्जुनकडे धावत पळत जाते आणि मार खाऊन बेशुद्ध झालेल्या अर्जुनला ती उठवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्या कानाजवळ हळूच त्याला सांगते की अर्जुन सर, तुमचं जितकं माझ्यावरती प्रेम आहे त्यापेक्षाही जास्त माझंही तुमच्यावरती प्रेम आहे, खूप खूप प्रेम आहे, असं सायलीने आता अर्जुनला सांगितलेलं असतं. आणि जेव्हा सायली ही गोष्ट अर्जुनला बोलते तेव्हा अर्जुनला खूपच आनंद झालेला असतो आणि तो इकडे डोळे उघडून आता सायलीकडे बघतो आणि शुद्धीवरती सुद्धा आलेला असतो. तर इथे आता सगळ्यांसमोर, अख्ख्या चाळीसमोर, त्याचबरोबर मधुभाऊंसमोर सायलीने आपल्या प्रेमाची कबुली ही दिलेली असते. आणि इथे आता चाळीमध्ये आल्यानंतर अर्जुनवरती ज्या गुंड्यांनी हल्ला केलेला असतो त्याला खूप जास्त मारलेलं असतं. तर ही गुंड नेमके कोण आहेत, ते गुंड कुणी पाठवलेत, या गोष्टीचा शोध लावणंसुद्धा तेवढंच गरजेचं होतं. आणि अर्जुन, चैतन्य या दोघांनी त्या गोष्टीचा शोध लावलेला असतो. आता जेव्हा अर्जुन बेशुद्ध होतो त्यानंतरसुद्धा एक गुंड त्याच्यावरती वार करायला जाणार. अर्जुनने ती काठी आपल्या हातामध्ये पकडलेली असते. तर इकडे वजनदार काठी हातामध्ये पकडल्यानंतर तो ती सोडत नाही. तेव्हा गुंडाच्या लक्षात येतं की आता अर्जुन मारल्याशिवाय काही राहणार नाही. तेवढ्यातच सगळेजण चाळीतून पळ काढतात. पण जरी पळ काढला असला तरीसुद्धा अर्जुन आणि सायलीने सर्व गुंडांना बघितलेलं असतं. तो पोलीस स्टेशनमध्ये जातो, तक्रार लिहितो आणि त्याचबरोबर इकडे आता स्केच आर्टिस्टला बोलावून ज्या ज्या गुंडांनी त्याच्यावरती हल्ला केलेला असतो त्या त्या गुंडांचं स्केच तयार केल्यानंतर पोलिसांना त्या गुंडांना पकडण्यामध्ये यश आलेलं असतं. आणि जेव्हा पोलीस त्या गुंडांना पकडतात त्यानंतर खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो. आणि ते सत्य म्हणजे अर्जुनवरती चाळीमध्ये हल्ला करणाऱ्या गुंडांना प्रियाने पाठवलेलं असतं. नागराच्या मदतीने तिने ते सर्व गुंड मॅनेज केलेले असतात आणि अर्जुनवरती हल्ला केल्यासाठी, त्याची खोड मोडण्यासाठी चाळीमध्ये त्या गुंडांना प्रियाने पाठवलेलं असतं. हे सत्य आता गुंडांच्या तोंडून आल्यानंतर इकडे अर्जुन घरी येतो, अगदी पोलिसांना फोन करतो आणि सगळ्या सुभेदारांच्या समोर पोलिसांना सांगायला सांगतो की खरा गुन्हेगार कोण आहे, अर्जुनच्या जीवावरती कोण उठलं होतं, त्या गुंडांना कुणी पैसे दिले होते अर्जुनला मारण्यासाठी. हे पोलीस जेव्हा सुभेदारांच्या समोर सांगतात की प्रिया मधुकर म्हणजे तन्वी किल्लेदार यांनी त्या गुंडांना अर्जुन सुभेदार यांच्यावरती हल्ला करण्यासाठी पैसे दिले होते आणि त्या गुंडांना आम्ही आता पकडलं आहे आणि त्यांनी आपला कबुली जबाब दिला आहे, त्याच्यामध्ये प्रिया हिचं नाव घेण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इकडे आता सगळ्या सुभेदारांचे डोळे हे खाडकन उघडलेले असतात आणि अर्जुनने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं, माझ्यावरती हल्ला करण्यासाठी या प्रियाने त्या गुंडांना पाठवलं होतं आणि हे मी बोलत नाही आहे, तर हे त्या पोलिसांना आता त्या गुंडांनीच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आताच्या आता प्रियाला अरेस्ट करा, असं अर्जुनने सांगितलेलं असतं. पूर्णाजी, कल्पना, अश्विन, प्रताप काका, अस्मिता या सगळ्यांना आता प्रियाचं खरं रूप हे कळलेलं असतं की प्रिया किती खालच्या पातळीला जाऊ शकते. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग हा खूपच जास्त छान होणार आहे. येणारे सगळे भाग आता उत्तमच असणार आहेत. आणि त्याच्यामधला महत्त्वाचा भाग म्हणजे इथे फायनली आता सायलीने अर्जुनला आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते, ज्याची अर्जुन आतुरतेने वाट बघत असतो आणि फायनली तो दिवस आलेला असतो. तर इथे चाळीमध्ये असं काय घडतं की अर्जुनला गुंड मारायला येतात आणि तेव्हा सायली अर्जुनला सगळ्यांसमोर अगदी भान हरपून प्रपोजसुद्धा करते. आणि इथे चैतन्य आणि त्याचबरोबर अर्जुन दोघेजणं मिळून खऱ्या गुन्हेगाराला कशा पद्धतीने शोधून काढतात आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया.
तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण बघितलं इथे मधुभाऊ अर्जुनवरती रागवलेले असतात आणि सायलीला घेऊन चाळीमध्ये आलेले असतात. त्यानंतर अर्जुनने खूप प्रयत्न केलेले असतात मधुभाऊंना इम्प्रेस करण्यासाठी. त्यांच्या मनामध्ये त्या दोघांबद्दल असलेला राग बाजूला करण्यासाठी अर्जुन वारंवार प्रयत्न करत असतो. त्यांचा राग सहन करत असतो. मधुभाऊ किती वेळा त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करतात, त्याचा इन्सल्ट करतात, अपमान करतात, पण तरीसुद्धा अर्जुन हे सगळं सहन करतो फक्त आणि फक्त सायलीसाठी. पण प्रेक्षकांनो, इथे अर्जुन माघार घेत नाही. सायलीवरील त्याचं प्रेम तो सिद्ध करत राहतो. आणि एके दिवशी आता अर्जुनने मधुभाऊंना चॅलेंज केलेलं असतं की एक दिवस तुम्हीच सायलीचा हात माझ्या हातामध्ये द्याल आणि म्हणाल की अर्जुन, तुझ्यापेक्षा दुसरा चांगला मुलगा माझ्या सायलीला भेटणारच नाही आणि मला जावईसुद्धा. तेव्हा इथे आता मधुभाऊ अर्जुनचं वागणं बोलणं हे बघत असतात. त्यांना मनामध्ये माहिती असतं की अर्जुन हा खरंच खूप चांगला मुलगा आहे, पण तरीसुद्धा एका वडिलांच्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये त्यांना सतत असं वाटत असतं की त्यावेळेला अर्जुनने माझ्या मुलीचा फायदा घेतला, म्हणजे माझी केस लढता यावी म्हणून आणि त्याला त्याच्यातून फायदा मिळावा की त्याचं लग्न थांबावं म्हणून. हे जरी कारण असेल तरीसुद्धा माझ्या मुलीबरोबर तेव्हा त्याने व्यवहार केला आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. ही गोष्ट मधुभाऊंना अजिबात पटलेली नसते. त्यानंतर इकडे आता अर्जुनच्या घरी प्रिया राहायला आलेली असते आणि ती वारंवार सायलीच्या विरोधामध्ये सुभेदारांचे कान भरत असते. सायली कशी वाईट आहे, सायलीने कसं फसवलं, तुमच्या भावनांजवळ खेळली, तुमचे इमोशन्स तिला कळलेच नाही, ती सगळ्यांबरोबर इथे वाईटच वागली, तुमच्याबरोबर तिने जी नाती बनवली होती ती फक्त अशीच होती, खोटी होती. हे सगळं ती आता सातत्याने त्या घरामध्ये बोलत असते, जेणेकरून सायलीची इमेज तिला अजून खराब करायची होती आणि ते काम तिचं चालूच होतं. पण अर्जुन त्यातूनही सायलीबद्दल सतत सगळ्यांच्या मनामध्ये तो पॉझिटिव्ह भरण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे सायलीने तुमच्याबरोबर जी नाती बनवली होती ती खोटी नव्हती. तिने वडिलांचं नातं निभावलं, भावाचं नातं निभावलं, त्याचबरोबर एका बहिणीचं नातं निभावलं, एका नातीचं, त्याचबरोबर मुलीचं. ही सगळी कर्तव्य तिने व्यवस्थित पार पाडली. माझ्याबरोबर जरी आमचं खोटं लग्न असलं असं तुम्हाला वाटत असलं तरीसुद्धा मंदिरात आमचं खरं लग्न झालं होतं आणि त्याचमुळे सायलीने तिची सगळी कर्तव्य अगदी व्यवस्थित पार पाडली. तिने माझ्याबरोबर मैत्रीचं नातं तयार केलं आणि तिने माझीसुद्धा अगदी पुरेपूर काळजी घेतली. सगळ्यांचं सगळं तिने प्रेमाने केलं, कधीच कुणाला दुखवलं नाही, अशी जाणीव सतत अर्जुन सुभेदारांना करून देत असतो. आणि तो म्हणत असतो की प्रियाला इथे तुम्ही राहू देऊ नका, हिला आत्ताच्या आता इथून जायला सांगा, कारण तन्वी इथे राहते फक्त सायलीबद्दल तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये वाईट भरण्यासाठी. सायलीबद्दल तिच्या तोंडून कधीच चांगला शब्द येत नाही आणि अर्जुन सातत्याने तन्वीचा अपमान करत असतो. प्रियाला तो वाईट साईड बोलतच असतो, जेणेकरून सगळ्यांच्या लक्षात यावं की प्रिया जे काही बोलते ते खोटं आहे, तिच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही आहे. तर इथे प्रेक्षकांनो, प्रिया आपलं निगेटिव्हिटीचं काम हे चालूच ठेवत असते. सातत्याने सगळ्यांना भडकवणं आणि अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं, त्याच्याबरोबर मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करणं. पण इथे अर्जुनने तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तू माझ्यापासून 10 हात लांबच राहायचं, तुला घरातल्यांची काळजी घेण्याचं जे काही नाटक करायचं आहे ते नाटक तू कंटिन्यू कर, पण माझ्याबरोबर अजिबात बोलायला यायचं नाही, सायलीच्या रूममध्ये यायचं नाही, त्याचबरोबर माझ्याबरोबर कुठल्याही पद्धतीचं बोलणं हे ठेवायचं नाही, कारण आज सायली आणि मी आम्ही दोघेजण एकमेकांपासून वेगळे आहोत फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. आता इथे सायलीला कमीपणा देणारी ही प्रिया आता खूपच जास्त रागवलेली असते. तिला माहिती असतं मी कितीही प्रयत्न इम्प्रेस करण्यासाठी तरीसुद्धा अर्जुन सायलीची जागा मला कधीच देणार नाही, या जन्मात तर नाहीच नाही. आणि तेव्हा इकडे प्रिया आता विचार करते की मी अर्जुनला किती वेळा सांगितलं चाळीमध्ये जाऊ नकोस, तरीसुद्धा तो काही ऐकत नाही आहे. पूर्णाजीला मुद्दामून आजारी पाडलं तरीसुद्धा तो इथे पूर्णाजीसाठी सुद्धा थांबायला तयार नाही आहे. तेव्हा इकडे प्रिया म्हणते की आता वेगळा काहीतरी खेळ हा खेळायला हवा. आणि प्रिया इथे आता नागराजला फोन करते आणि त्याला म्हणत असते की अर्जुन सारखा चाळीमध्ये त्या सायलीला भेटायला जातो, त्याला इतकं सांगूनसुद्धा तो अजिबात ऐकत नाही आहे. तेव्हा असं काहीतरी करायला हवं की अर्जुन चाळीमध्ये जाता कामा नये त्या सायलीला भेटायला. तेव्हा इकडे प्रिया प्लॅन करते की अर्जुन एकदा का चाळीमध्ये गेला की गुंड लोक तिथे जातील आणि त्याला बेदम मारतील, त्याला इतकं मारतील की तो पूर्णपणे आता बेड रेस्टवरती राहायला पाहिजे, त्याने फक्त आराम केला पाहिजे. आणि या सगळ्याचा आळ आपण मधुभाऊंवरती आणू, नाहीतर त्या सायलीवरती आणू की हा
अर्जुन चाळीमध्ये सायलीला भेटायला गेला होता तेव्हा मधुभाऊंनी काही गुंड लोकांना हाताशी धरून अर्जुनवरती हल्ला करायला सांगितला असं आपण सांगू. ही गोष्ट आता प्रियाने ठरवलेली असते आणि जेव्हा इथे अर्जुन सायलीला भेटण्यासाठी चाळीमध्ये जातो तेव्हा नागराजने त्याच्या ओळखीतल्या काही गुंडांना तिथे पाठवलेलं असतं आणि अर्जुन तिथे गेल्यानंतर ते गुंड लोक अर्जुनची छेड काढतात आणि त्याला वाटेल तसं बोलायला लागतात. सायलीबद्दल वाईट साईड बोलतात. तेव्हा इकडे अर्जुनला खूप जास्त राग येतो आणि अर्जुन त्या गुंडांना आता बेदम मारत असतो. तर इकडे माझ्या बायकोला बोलायची तुमची हिंमत कशी झाली, कुणी पाठवलंय तुम्हाला, असं अर्जुन म्हणत असतो आणि त्यांना मारत असतो. ही गोष्ट आता मधुभाऊंना कळते. इथे चाळीतली लोक धावत पळत जातात आणि म्हणतात की जावई बापूंचं काही गुंड लोकांबरोबर वाद होतोय, भांडणं होत आहेत. तेव्हा सायली, मधुभाऊ आणि कुसुमताई तिघेजणं धावत पळत येतात आणि इथे अर्जुन गुंडांना मारत असतो. तेव्हा प्रिया म्हणते अहो. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे बघायला लागतो. तेव्हा सायली म्हणते हे काय करताय तुम्ही. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीकडे बघत राहतो आणि मधुभाऊ आणि सायली तिथे आल्यानंतर अर्जुन त्या गुंड लोकांना मारत नाही. कारण ज्या वेळेला ॲडव्होकेट जोशी यांना जाऊन अर्जुनने मारलं होतं तेव्हा मधुभाऊ त्याला वाईट साईड बोलले होते की तुझ्याकडे काही गुंड प्रवृत्ती आहे का, म्हणजे माणसांना धमकवायचं, त्यांना विनाकारण मारायचं, हेच करता येतं का तुला. तेव्हा इथे अर्जुन सायलीकडे बघत राहतो आणि मधुभाऊंकडे सुद्धा. तेव्हा ते गुंड लोक त्याच्यावरती पुन्हा हल्ला करतात, त्याला मारत असतात. तेव्हा इकडे सायली आता अर्जुनला थांबवण्यासाठी येत असते, त्याला वाचवण्यासाठी पुढे येत असते. तेव्हा मधुभाऊ सायलीचा हात पकडतात. तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ माझा हात सोडा, अर्जुन सरांना ते गुंड मारतायत. तेव्हा मधुभाऊ म्हणतात अजिबात पुढे जायचं नाही. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ, अर्जुन सर कोर्टामध्ये फक्त तुमच्यासाठी लढत होते आणि बाहेर सगळ्यांबरोबर फक्त माझ्यासाठी लढत होते. आता ती वेळ आली आहे की मला आता त्यांच्याबरोबर खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. मधुभाऊ माझा हात सोडा. तेव्हा मधुभाऊ हात सोडायला काही तयार नसतात. तेव्हा इकडे आता अर्जुन तरीसुद्धा एवढा मार खाऊन मधुभाऊंच्या समोर हात जोडत असतो. त्यांना म्हणत असतो की मधुभाऊ माफ करा, जे काही चुकलं असेल त्यासाठी माफ करा, पण सायलीला माझ्याबरोबर पाठवा. त्यानंतरला इकडे अर्जुनच्या डोक्यामध्ये आता जोरात ते गुंड लोक इथे जोरात लाकडाने मारतात आणि अर्जुनच्या डोक्यात मार बसल्यानंतर तो आता खाली जमिनीवरती कोसळतो. पूर्णपणे तो बेशुद्ध झालेला असतो. तेव्हा इथे सायली आता मधुभाऊंच्या हाताला झटका देते. ती म्हणते सोडा मधुभाऊ आणि अर्जुनकडे धावत पळत येते. अर्जुनची अवस्था तिला बघवत नाही. ती अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करते, त्याच्या कानाजवळ वागते आणि त्याला म्हणत असते की अर्जुन सर उठा, अर्जुन सर माझंही तुमच्यावरती खूप खूप प्रेम आहे. तुमच्याशिवाय मी नाही जगू शकणार. तुमच्याशिवाय माझं काही अस्तित्वच नाही आहे. जितकं तुमचं माझ्यावरती प्रेम आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम माझं तुमच्यावरती आहे. खरंच अर्जुन सर. तेव्हा इकडे आता सायली अर्जुनला मिठी मारते. अर्जुन आणि सायली दोघेजण आता एकमेकांना मिठी मारतात. सायलीने अख्ख्या चाळीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, या क्षणाची आपण सगळेजणच आतुरतेने वाट बघत होतो आणि फायनली तो दिवस आता आलेला असतो. त्यानंतर इकडे तो गुंड माणूस अर्जुनवरती हल्ला करणार तेवढ्यातच त्याने तो लाकूड घट्ट पकडून ठेवलेला असतो आणि म्हणतो जर आता हल्ला केला तर कुणालाही सोडणार नाही. त्याच्या डोळ्यातला तो राग बघून सगळेजण घाबरतात आणि तिथून पळ काढतात. तेव्हा इथे सायली अर्जुन एकत्र आलेले असतात. मधुभाऊंना राग येतो, पण मधुभाऊंना एक गोष्ट कळलेली असते की या दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवलं तर खूपच जास्त आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पाप लागेल. दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना आपण एकमेकांपासून वेगळं नाही ठेवलं पाहिजे. तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ मला माफ करा. एक मुलगी म्हणून मी तुमचं वचन पाळत होते, पण एक बायको म्हणून मी माझ्या नवऱ्याला मार खाताना नाही बघू शकत. त्यांच्याशिवाय मी नाही जगू शकत. मधुभाऊ मला माफ करा. तेव्हा इकडे मधुभाऊ आता घरी निघून गेलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही मधुभाऊंकडे जा, मी त्यांच्याबरोबर नंतर बोलेन. तेव्हा इकडे चैतन्य आता आलेला असतो धावत पळत. त्याला कळतं की इकडे कुसुमने फोन करून सांगितलेलं असतं की अर्जुनला खूप मार लागलाय. तेव्हा चैतन्य येतो, अर्जुनला आता हॉस्पिटलला घेऊन जातो. त्याच्यानंतरला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची ट्रीटमेंट वगैरे झाल्यानंतर तो घरी जातो. तेव्हा घरचे सगळे त्याला बघून आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येतात. सगळे म्हणतात की काय झालं, कुठे मारामारी केली, कुणी मारलं तुला अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो ज्याने कुणी माझ्यावरती हल्ला केला आहे ना ते तर लवकर पकडले जातील, पण त्या गुंडांना कुणी पाठवलं होतं मला मारण्यासाठी त्या व्यक्तीलासुद्धा शोधून काढल्याशिवाय मी राहणार नाही. आणि प्रिया तिकडे आता घाबरलेले असते. अर्जुन चैतन्य तिच्याकडे रागाने बघतात आणि रूममध्ये निघून जातात.
त्याच्यानंतर इथे अर्जुन आणि चैतन्य दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन आता तक्रार नोंदवतात आणि म्हणतात की माझ्यावरती चाळीमध्ये या गुंड लोकांनी हल्ला केला, त्यांना मी बघितले, त्यांचे स्केच तयार करून घ्या आणि त्यांना लवकरात लवकर पकडा. तेव्हा स्केच आर्टिस्टला बोलवल्यानंतर अर्जुन आता ज्या 4 गुंडांनी त्याच्यावरती हल्ला केलेला असतो त्यांचं वर्णन तो अगदी बरोबर इत्थंभूत सांगतो. स्केच आर्टिस्टने सगळे आता स्केच तयार केल्यानंतर पोलिसांना ते दिलेले असतात आणि पोलीस आपलं काम सुरू करतात. तेव्हा त्या 4ही गुंडांना आता पकडलेलं असतं आणि त्यांना पकडल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणल्यानंतर अर्जुनला खात्री करण्यासाठी बोलावलं जातं आणि अर्जुन त्यांना बघतो आणि म्हणतो की हे 4ही तेच आहेत. आता तुम्ही यांना विचारा की या लोकांना कुणी पैसे दिले होते माझ्यावरती हल्ला करण्यासाठी. तेव्हा गुंड लोक बोलायला काही तयार नसतात. तेव्हा पोलिस आता आपल्या पद्धतीने त्यांच्याकडून वधवून घेतात, त्यांना चांगला चोप देतात. तेव्हा त्यातला एक गुंड फुटतो आणि म्हणतो की हे सगळं मला प्रिया मधुकर यांनी करायला सांगितलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो तन्वी किल्लेदार का? तेव्हा ते म्हणतात की मला माहिती नाही, पण तिने आपलं नाव मला प्रिया असं सांगितलं होतं, तिने फोन केला होता आणि पैसेसुद्धा दिले होते. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो ही ती आहे का? तेव्हा तिचा फोटो दाखवल्यानंतर म्हणतात की हो, ह्या ताईंनी आम्हाला पैसे दिले होते. त्यानंतरला इथे अर्जुनला जो संशय असतो तो आता खात्रीत बदललेला असतो. अर्जुन म्हणतो की आताच्या आता तुम्ही माझ्याबरोबर घरी चला आणि ह्या मुलीला अरेस्ट करा, हिच्या विरोधामध्ये मी कंप्लेंट नोंदवतोय. खरा गुन्हेगार सापडलेला असतो तर इथे प्रियाने त्या गुंडांना अर्जुनचा फोटो दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की फक्त त्याला जास्तीत जास्त मुक्का मार लागला पाहिजे, हातपाय तुटले नाही पाहिजे, फक्त लंगडा झाला पाहिजे असं तिने सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे ठार मारायचं नाही आहे, थोडंच मारायचं आहे, पण त्याला भीती दाखवायची आहे. पण इथे अर्जुन काही घाबरत नाही. अर्जुन उलट पोलिसांना घेऊन आता सुभेदारांच्या घरी येतो, किल्लेदारांना फोन करून बोलावून घेतो. रविराज काका, प्रतिमा सगळेजण घरी येतात आणि त्यांच्यासमोर इथे अर्जुन आता प्रियाचा सगळा कच्चा चिठ्ठा बोलून दाखवतो. इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अर्जुन सुभेदार यांच्यावरती चाळीमध्ये ज्या गुंडांनी हल्ला केला होता ते 4ही गुंड पकडले गेलेत आणि त्यांनी कबुली जबाब दिलाय की त्यांना सुपारी देणारी व्यक्ती ही प्रिया मधुकर होती आणि त्यातल्या सर्व गुंडांनी त्यांना ओळखले सुद्धा, त्यांचा फोटो त्यांनी बघितलाय आणि आम्हाला हे सगळं सांगितले. प्रिया म्हणते सगळं खोटं आहे, मी काय नाही केलंय. तेव्हा इकडे एका व्यक्तीच्या मोबाईलवरती तिने फोन केलेला असतो, तेव्हा तो नंबरसुद्धा प्रियाचाच असतो. त्याचबरोबर अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर केलेले असतात आणि ती डिटेल्स सगळी अकाउंट डिटेल्स सगळी प्रियाची असते. त्याच्यामुळे खरा गुन्हेगार आता सगळ्यांच्या समोर आलेला असतो. तेव्हा पूर्णाजी तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते की तन्वी हे सगळं करायची काय गरज होती? तेव्हा इथे प्रिया म्हणते की हे सगळं मी तुझ्यासाठी केलं. अर्जुन सारखा त्या चाळीमध्ये सायलीला भेटायला जात होता म्हणून मी फक्त त्याला भीती दाखवायला सांगितली होती, एवढं मारायला नाही सांगितलं होतं. तेव्हा इकडे आता खरा गुन्हेगार प्रिया आहे हे अर्जुन आणि चैतन्य यांनी शोधून काढलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की आताच्या आता हिला अरेस्ट करा, हिला हिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. हिने हा एकच नाही तर कितीतरी अनेक गुन्हे केलेले आहेत आणि त्यासाठी तिला शिक्षा झालेली नाही आहे. तेव्हा आता सगळ्यांच्या समोर इथे प्रियाची वरात निघालेली असते आणि तिला अरेस्ट केलेलं असतं. तर इथे त्याचबरोबर आजच्या भागामध्ये सायलीने आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते. अर्जुनला कळलेलं असतं की सायलीचंही माझ्यावरती तितकंच प्रेम आहे जितकं की माझं तिच्यावरती आणि प्रियाने त्याच्यावरती हल्ला करायला गुंडांना पाठवलं होतं. त्या गुंडांनासुद्धा शिक्षा आता झालेली असते आणि प्रियालासुद्धा अरेस्ट झालेली असते. आता लवकरात लवकर मधुभाऊ सायलीचा हात अर्जुनच्या हातामध्ये कधी देतील आणि त्याचबरोबर सुभेदारांच्या घरी सायली मानाने कधी जाईल हे बघणं आता खूपच जास्त रंजकदार होणार आहे. सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.